विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के विषयी काही महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? उत्तर आहे 25. भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतो? उत्तर आहे लोकसभेचे सदस्य हे लोकसभेचा अध्यक्ष निवडत असतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, कॅबिनेट मिशन योजना भारतात कोणत्या वर्षी आली होती? उत्तर आहे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजना भारतामध्ये आली होती. प्रश्न क्रमांक 4 आहे, संविधानाचा अनुच्छेद 370 कोणत्या विषयाशी संबंधित होता? उत्तर आहे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा या विषयाशी संबंधित संविधानाचा अनुच्छेद 370 होता. प्रश्न क्रमांक 5 आहे, पृथ्वी ग्रह याला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे निळा ग्रह. निळा ग्रह म्हणून पृथ्वी ग्रह या पृथ्वीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6 आहे, युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, तापमानाचे SI एकक कोणते? उत्तर आहे केल्विन हे तापमानाचे SI एकक आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, राज्यसभेत कमाल सदस्य संख्या किती असू शकते? राज्यसभेत कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर उत्तर आहे 250 एवढी सदस्य संख्या राज्यसभेत कमाल असू शकते. प्रश्न क्रमांक 9 आहे, कृषक दिन भारतामध्ये कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 23 डिसेंबर या दिवशी कृषक दिन भारतामध्ये साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताचे पहिले निवड आयोगाचे प्रमुख कोण होते? उत्तर आहे सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवड आयोगाचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचे सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या आधारावर कोणते आहे? उत्तर आहे गोवा हे राज्य भारताचे सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, सिकंदर महान कोणत्या देशाचा शासक होता? उत्तर आहे मॅसिडोनिया या देशाचा सिकंदर महान हा शासक होता. प्रश्न क्रमांक 13 आहे, अजिंठा लेणी कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आहे महाराष्ट्र येथे अजिंठा लेणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, निळी क्रांती यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? उत्तर आहे मासेमारी किंवा मच्छी उत्पादन या क्षेत्राशी निळी क्रांती यांचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, हरित क्रांतीचा जनक भारतात कोण आहे? उत्तर आहे M.A. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे, पंचायती राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार लागू झाली? उत्तर आहे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार पंचायती राज व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रपती किती वेळा आपत्काल घोषित करू शकतात? उत्तर आहे आवश्यकतेनुसार राष्ट्रपती कितीही वेळा आपत्काल घोषित करू शकतात. तेही संविधानिक तरतुदीनुसार. आवश्यकतेनुसार राष्ट्रपती कितीही वेळा आपत्काल घोषित करू शकतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्याही राज्याच्या विधान परिषदेतील कमाल सदस्य संख्या किती असू शकते? उत्तर आहे विधानसभेतील सदस्य संख्या 1/3 एवढी असू शकते. कोणत्याही राज्याच्या विधान परिषदेतील कमाल सदस्य संख्या 1/3 असते. प्रश्न क्रमांक 19 आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची किमान वयोमर्यादा किती आहे? उत्तर आहे 35 वर्षे ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची किमान वयोमर्यादा आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, नासा कोणत्या देशाची अंतराळ संस्था आहे? उत्तर आहे अमेरिका या देशाची नासा ही अंतराळ संस्था आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, तालचेर कोणत्या खनिजासाठी
प्रसिद्ध आहे? उत्तर आहे कोळसा. कोळसा खनिजासाठी तालचेर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? उत्तर आहे सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, फुटबॉल वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशाने जिंकला होता? उत्तर आहे अर्जेंटिना या देशाने फुटबॉल वर्ल्ड कप 2022 जिंकलेला होता. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतात राष्ट्रपती शासन कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत लागू होते? उत्तर आहे अनुच्छेद 356 प्रमाणे राष्ट्रपती भारतात राष्ट्रपती शासन अनुच्छेद 356 अनुच्छेदाअंतर्गत लागू होत असते. प्रश्न क्रमांक 25 आहे, संसदेत दोन्ही सभांचे संयुक्त अधिवेशन केव्हा बोलावले जाते? संसदेस दोन्ही सभांचे संयुक्त अधिवेशन केव्हा बोलावले जाते? उत्तर आहे जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेत मतभेद किंवा गतिरोध होत असतो तेव्हा संसदेत दोन्ही सभांचे संयुक्त अधिवेशन बोलावले जाते. प्रश्न क्रमांक 26 आहे, केरळमधील मंदिर प्रवेश चळवळ कोणी सुरू केली? उत्तर आहे श्री नारायण गुरु यांनी केरळमधील मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण होती? उत्तर आहे कल्पना चावला ही भारताची पहिली महिला अंतराळवीर होती. प्रश्न क्रमांक 28 आहे, स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली होती. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 29 आहे, इंडियन नॅशनल आर्मी INA ची स्थापना कोणी केली? उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी INA ची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 30 आहे, जगातील सर्वात मोठे लोकशाही देश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? तर उत्तर आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेलेले आहे? उत्तर आहे महानदीवर हिराकूड धरण बांधले गेले आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, राष्ट्रपती निवडणुकीत कोण मतदान करते? उत्तर आहे संसद आणि राज्य विधानसभाचे निवडून आलेले सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करतात. संसद आणि राज्य विधानसभाचे निवडून आलेले सदस्य. प्रश्न क्रमांक 33 आहे, हरियाणाचे पहिले राज्यपाल कोण होते? उत्तर आहे धर्मवीर हे हरियाणाचे पहिले राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 34 आहे, उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? उत्तर आहे रेखांश असे उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 35 आहे, महात्मा गांधींची हत्या कधी व कोणी केली? महात्मा गांधीची हत्या कधी व कोणी केली? उत्तर आहे 30 जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीची हत्या केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, भारतात सर्वात जास्त कोणते धान्य खाल्ले जाते? उत्तर आहे तांदूळ हे भारतात सर्वात जास्त धान्य खाल्ले जाते. प्रश्न क्रमांक 37 आहे, लष्कर दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जानेवारी या दिवशी लष्कर दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38 आहे, राजस्थानातील माउंट अबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? उत्तर आहे जैन धर्म. जैन धर्माचे राजस्थानमधील माउंट अबू येथे असलेले दिलवाडा मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, भारतीय सागरी व्यापाराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार कोणत्या बंदराला म्हटले जाते? उत्तर आहे कोलकाता आणि हल्दिया या बंदराला भारतीय सागरी व्यापाराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40 आहे, जैन धर्माचे
पहिले तीर्थकार कोण होते? उत्तर आहे ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.